नमस्कार मंडळी, मी शुभांगी। आज आपण बनवणार आहोत व्हेज बिर्याणी मार्केट सारखी एकदम, पण त्याच्यासाठी मला लागणार आहे जाड बुडाचं 1-2 किलो बिर्याणी आरामशीर शिजेल असं भांड। पण ते भांड ना कुठे खाली जाऊन लपून बसलं होतं ते समजतच नव्हतं आणि फायनली ते भांड सापडलं। त्याच्यासाठी मला थोडंसं नवऱ्याला कामाला लावायला लागलं। तर आज ना आम्ही दोघं नवरा बायको मिळून बिर्याणी बनवणार आहोत। संध्याकाळचे 7-7:30 वाजायला आलेले आहेत आणि आमचा बेत आहे तो संध्याकाळच्या बिर्याणीचा आहे। तर अचानक ठरलेलं जे असतं ना, म्हणजे तसं भाजी फ्रीज मध्ये दिसली की मग माझ्या नवऱ्याचा मूड होतो की आज काय करायचं आहे ते। तर मी काल भाजीला जाऊन आले होते, तर त्याच्यामुळे मी भाज्या बऱ्यापैकी आणल्या होत्या। मग काय, चला व्हेज बिर्याणी बनवूया। मग येताळी ऑफिस मधून जे राहिलं होतं ते घेऊन आले। आपल्याला फायनली टोप सापडलेला आहे। त्या टोपामध्ये मी ना एक अर्धा टोप पाणी उकळत ठेवले आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला घालायचे पाणी चांगलं उकळल्यानंतर खडे मसाले। इथे मी घातले 2 हिरव्या मिरच्या, दालचिनी, तमालपत्री, लवंग, मिरी, जिरं, पुदिना, कोथिंबीर हे सगळं ना घालून घेतलं आणि चांगली उकळी काढून घेतली मसाल्यासोबत, म्हणजे फ्लेवर चांगला पाण्याला पण लागू देत म्हणून। तर त्याच्याबरोबर एक अखंड लिंबू घालायचा आहे। लिंबू ह्याच्यासाठी घालायचा की आपला जो बिर्याणीचा राईस आहे ना तो एकदम सुटसुटीत पांढरा शुभ्र होतो, त्याच्यासाठी आपल्याला लिंबू अखंड घालायचं बिया काढून। तर हे सगळं झाल्यानंतर ना आता आपल्याला मीठ घालायचं। मीठ घालतावेळी जेव्हा तुम्ही नॉर्मल भाताला जे मीठ घालताना त्याच्यापेक्षा दुप्पट आपल्याला मीठ इथं यूज करायचं आहे। म्हणजे मी ना आता 2 किलो बिर्याणी पूर्ण होईल माझी, म्हणजे भाजी आणि तांदूळ असं, त्याच्यामुळे मोठा टोप घेतलाय। इथे मीठ पण घालून घेतलं आणि जेव्हा मी पाणी उकळायला ठेवलं होतं ना भातासाठी, तेव्हाच मी तांदूळ म्हणजे दिल्ली राईस तांदूळ बिर्याणीचा असतो ना तो 1 किलो भिजत घातला होता। म्हणजे अर्धा तास तरी आपला तांदूळ चांगला भिजला पाहिजेत, म्हणजे बिर्याणी आपली छान होते। तर इकडे ना पाणी काढून घेते जाळीनंच असं, आणि ह्या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला हे तांदूळ घालून घ्यायचे आहे। 5च मिनिटं आपल्याला शिजवून द्यायचं आहे, जास्त आपल्याला गिर होईपर्यंत भात शिजवायचा नाहीये। आणि पाणी ऑलरेडी आपलं उकळतं असतं, गॅस बारीक करायचा नाही, मोठाच ठेवायचा। त्याच्यामुळे 5 मिनिटात आपला बिर्याणीचा राईस शिजून तयार होतो। आणि आज मी ना हे जे तेल यूज केले की नाही, ते 1 लिटरची पिशवी असते ना ती डायरेक्ट कट करून यूज करते, कारण की मला तुम्हाला दाखवायचं होतं 1 किलो बिर्याणीला आपल्याला तेल किती लागणार आहे। त्याच्यातली पिशवी कट केल्याने 1 चमचाभर होईल असं मी पाण्यामध्येच तेल घातलं आणि एकदा मिक्स करून घेतलं आणि पुन्हा आपल्याला हे 5 मिनिटांना भात आपला तयार होतो। गाळून घ्यायचा, एका चाळणीत असा काढून घ्यायचा, म्हणजे भातातलं पाणी पूर्णपणे निघून जातं आणि पूर्ण गार झाल्यानंतर आपल्याला दम द्यायला बरं पडतं। तर ज्या भाताच्या टोपामध्ये आपण म्हणजे शिजवून घेतले ना त्याच्यातच मी दम वगैरे देणार आहे। तर इकडे कढई ठेवली आणि कढईमध्ये अर्धी पिशवी होईल इतकं ना तेल ओतून घेतलं। तेल चांगलं गरम होईपर्यंत नवऱ्याला इकडे कामाला ऑलरेडी लावलं होतं मी, जे की कटिंग करायचं काम आहे ते माझ्या नवरोबानंच करून दिले बरं का। व्हेज बिर्याणीची चव ही ना भाजी तुम्ही कटिंग कशी करता ह्याच्यावर सुद्धा अवलंबून असते बरं का। त्याच्यामुळे ना असे ना 1 इंचाचे असे तुकडे असे लांब लांब असे भाज्या कट करून घ्यायचे। तर आता मी भाजीला काय काय घेतले माहिती आहे का, वाटाणा, परसबीट, ढबू, गाजर, फ्लावर, बटाटा, त्याचबरोबर पनीर, हे असं सगळं मटेरियल पाव किलो अशा भाज्या घेतलेत। म्हणजे 1 किलो बिर्याणीला पाव किलो भाज्या जर तुम्ही असे घेतलात किंवा 200 ग्रॅम जरी घेतलात तरी ना पुरेपूर व्यवस्थित होते बिर्याणी, एकदम सुकी अजिबात होत नाही। तर नवऱ्याकडून पहिला भाज्या कट करून घेतल्या, म्हणजे मला ना तळायला वगैरे बरं पडेल म्हणून। आणि त्याच्यानंतर मी आता त्यांना कांदा चिरायला लावलाय, जो की आपला फोडणीला पण लागणार आहे बारीक कांदा आणि तळायला पण लागणार आहे। तर इकडे ना मी कांदा पण मला खूप सारा तळायचा आहे। आज तळण्यातच जवळपास अर्धा-पाऊण तास निघून जाईल आणि आज बाकीचं काय नाही, व्हेज बिर्याणी एकच आहे, त्याच्यामुळे मस्तपैकी गप्पा मारत आमची व्हेज बिर्याणी चालले बनवायची। तर तुम्ही कशा पद्धतीनं बनवता मला कमेंट करून नक्की सांगा, कारण की कसं होतं प्रत्येकांची ना बनवण्याची पद्धत ही वेगळी असते, त्याच्यामुळे टेस्ट पण वेगळी वेगळी लागते। तर मी तरी माझी घरगुती पद्धतीनं म्हणजे जेमतेम पदार्थामध्ये ना बिर्याणी माझी ही अशी तयार होती। इकडे ना म्हणजे कोथिंबीर छान अशी बारीक करून घेतली, पुदिना वगैरे सगळं ना कटिंगचं 100% काम हे नवऱ्यानंच केलेलं आहे। आज तर आमच्या घरातले 3 मेंबर कामाला लागलेत, एकच मेंबर सोडून। तर इकडे मी माझ्या भाज्या तळपर्यंत ना गौरांग बनवतोय व्हिडिओ, मिस्टर माझ्या सगळे कटिंगचं काम आहे ते मिस्टर करून देत आहेत, मी तर हे बनवत आहे। पण भक्ती मॅडम
आज व्हिडिओमध्ये ती दिसणार पण नाही आणि बोलणार पण नाही, कारण की का माहिती आहे का, व्हेज बिर्याणी भक्तीला अजिबात आवडत नाही. तर बिर्याणी न आवडणारी माझी मुलगी एकटी असेल, कारण भक्तीला आवडते ती म्हणजे चिकन बिर्याणी. तर तिची इच्छा होती चिकन बिर्याणी बनवायची, पण अचानकच हे व्हेज बिर्याणीचं खॅट घातलं म्हणायला काही हरकत नाही. तर त्याच्यामुळे भक्ती आज व्हिडिओमध्ये येणार नाही, अगोदरच मला सांगितले. तर तिची पण बिर्याणी मला उद्या बनवलीच पाहिजेत, नाहीतर मॅडमचा आमच्या राग ना विचित्र आहे. खरं सांगते, भक्ती खूप चिडते. रागून म्हणजे काही बोलणार नाही, पण रुसून असं खोपड्यात बसणार, काही खाणार नाही. आणि आज मला तेच टेन्शन आलं होतं, आता हिला खायला काय द्यायचं. जर बिर्याणी खात असेल ना भक्ती, तर त्याच्यातली पूर्ण म्हणजे भाजी जे काही असेल ते सगळं बाजूला काढायचं आणि फक्त पनीर आणि जे भात असतो ना आपला तो एवढंच ती खाते. त्याच्यामुळे मला नकोच वाटतं तिला बिर्याणी सर्व करायला, वाढायला वगैरे. तर तिच्यासाठी बघेन दुसरं काहीतरी छोटंसं करेन. पनीर वगैरे, पनीर पण 200 ग्रॅम घेतले मी, पाव किलो नाही घेतलेलं. 200 ग्रॅमचं पॅकेट होतं ते 200 ग्रॅम घेतले. बटाटा इकडं तळून घेतला. आणि पनीर ना मी तळणार नाहीये, पनीर मी कच्चंच यूज करणार आहे, कारण की आमच्या घरी ना पनीर तळलेलं कोणाला आवडत नाही. त्याच्यामुळे तुम्ही ते, तुम्हाला जर आवडत असेल तर तळून पण घेऊ शकता. भाज्या आपल्या सगळ्या तळून वगैरे झालेल्या आहेत. आणि आता कांदा तळायचा आहे आपल्याला बिर्याणीसाठी. कांदा तळतोय मी थोडासा जास्त तळणार आहे, कारण की माझ्या लेकीची उद्या चिकन बिर्याणी बनवायची आहे. त्याच्यामुळे पुन्हा मग तो खॅट घालत बसणार नाही. आताच मी थोडंसं उद्याच्या बिर्याणीसाठी तळून ठेवणार आहे. ह्याच्यातलं ना एक अर्धी पिशवी मी तेल घेतलं होतं ना, तर त्याच्यातले मी 2 ते 3 चमचे ना, डाळीचे चमचे असतात ते भरून ना तेल बाजूला काढलं. आणि बाकीच्या तेलामध्ये 3 ते 4 मोठ्या साईजचे कांदे कट करून बारीक एकदम घेतले होते, ते घालून घेतले. आणि कांदा चांगला असा लालसर होत आला की आपल्याला ह्याच्यामध्ये फ्रेश आलं लसूण पेस्ट घालायची आहे, एक फुल्ल 2 चमचे. शक्यतो आलं लसूणची पेस्ट आहे ना ही फ्रेशच घ्या. आणि टॅमॅटो, 3 मोठ्या साईजचे बारीक कट केलेले टॅमॅटो, हे ना चांगला मसाला मिक्स करून घेते. टॅमॅटो आणि कांदा छान असा भाजेपर्यंत ठेवते. आणि त्याच्यानंतर आपल्याला घालायचे आहेत आपले घरगुती मसाले. मी इथे कोणतीही बिर्याणीचा मसाला वगैरे असं काही यूज केलेलं नाही, घरचेच मसाले जे आहेत ते यूज केले. मीठ, हळद, थोडासा गरम मसाला, लाल तिखट चवीनुसार. भाजी माझी थोडीशी जास्त आहे त्याच्यामुळे 3 चमचे लाल तिखट घेतले. आणि हे सगळं चांगलं मिक्स करून झाल्यानंतर ना, म्हणजे आपल्याला मसाला जेव्हा परफेक्ट शिजलाय असं वाटतं ना, तेव्हा मी घालणार आहे इकडे गरम मसाला. हे घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आता थोडीशी घालते कोथिंबीर आणि थोडीसं पुदिना, हे दोन्ही पण घालून घेतल्यानंतर हे पुन्हा मिक्स करून घेते. तळलेला कांदा पण थोडा घालायचा आहे आपल्याला मसाल्यामध्ये. थर देता तर पाहिजेतच, पण मसाल्यामध्ये म्हणजे भाजीमध्ये ऑलरेडी आपल्याला थोडासा कांदा घालायचा आहे. तर ही आपली भाजीची फोडणी झाली. आता महत्त्वाचं ते म्हणजे दही. मी दही ना इथं डायरेक्ट पाऊचनच तुम्हाला दाखवण्यासाठी घेतलं होतं. तर मी इथे ना हे 20 रुपयाचं पाऊच येतं ना, 200 ग्रॅम काहीतरी दही असतं याच्यामध्ये. तर इथे ना आंबट घेऊ नका, दही फ्रेश घ्या. थोडंसं चाकून बघा, आंबट असेल तर यूज करू नका, बिर्याणीला स्मेल व्यवस्थित येत नाही. तर इथे मी दही 200 ग्रॅम घेतले, चांगलं मिक्स करून घेतलं. आणि छान असं मसाला आपला तेल सोडतोय, म्हणजे आपला मसाला व्यवस्थित भाजलेला आहे. तर पुन्हा एकदा मिक्स करून घेते. आणि मग आता आपल्याला घालायचे ते म्हणजे आपले भाज्या तळून घेतलेल्या. आणि वाटाणा जो आहे तो मी पाव किलो घेतला होता, तर त्याला एक मी उकळी काढून घेतली होती पाण्यात घालून. तर ते पाणी काढून घेतलं आणि मग वाटाणा पहिला घालून घेतला. आणि मग ह्या सगळ्या भाज्या ह्या पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायच्या आहेत. स्मेल तर एवढा भारी आताच यायला लागलाय की नाही, काय सांगतो मला. मस्त होणार आहे आपली बिर्याणी, व्हेज बिर्याणी. पनीर घालून घेतलं आणि मग ही पुन्हा एकदा मिक्स करून घेतली भाजी. 1-2च मिनिटं वाफ दिली आणि गॅस बंद केला. आता आपल्याला ज्या भांड्यामध्ये आपण भात शिजवून घेतलेला आहे त्याच भांड्यामध्ये एक भाताचा पातळ थर देऊन घ्यायचा आहे. आणि त्याच्यावरती आपल्याला थोडीशी भाजी घालून घ्यायचं. खालच्या थराला ना मी थोडीशीच भाजी घालणार आहे, कारण की मग थोडं जर आपण दम देता वेळी गॅस लहान मोठा असं झाल्यानंतर बिर्याणी लागू शकते. त्याच्यामुळे पहिलं मी भात घातला आणि मग भाजी घातली. असं आपल्याला तुम्हाला जितके आवडतील तितके थर दिलात तरी चालेल. मी इथं ना 2 ते 3च थर देणार आहे, जास्त नाही देणार आहे. तर इथे मी भाजी घातल्यानंतर घातलाय थोडासा कांदा, कोथिंबीर आणि पुदिना.
पुन्हा आपल्याला वरून भात घालायचा आहे. थर लहान मोठे तुम्ही करू शकता, जसं भाजी तुम्हाला ज्या पद्धतीनं. कोणाकोणाला थोडीशी कोरडीवाली बिर्याणी आवडते, कोणाकोणाला जास्त भाजीवाली आवडते, तर त्या पद्धतीनं तुम्ही थर देऊ शकता. सेकंड थरला पण मी भाजी खूप सारी घातली आणि त्याच्यावरती कांदा, कोथिंबीर आणि पुदिना हे पुन्हा एक वेळ घालून घेते. आत्ता माझ्याकडे तूप अवेलेबल नाही आहे, त्याच्यामुळे तूप नाही घालणार आहे मी. जर तुम्ही तूप घालाल ना आणखीन बिर्याणी छान होते, जर तुपचा म्हणजे 2-3 चमचे तूप यूज केलात तर. आता ह्या तिसऱ्या थरावरती ना मी पूर्ण भात आहे ना तो सगळा घालून घेणार आणि मग ह्याला ना ज्यांना कोणाला कलर आवडत असेल त्यांनी कलर द्या, नाहीतर पूर्ण व्हाईट ठेवला तरी चालेल. मी तर रेड आणि ग्रीनवाला कलर देते आणि मध्ये थोडंसं व्हाईट ठेवते, म्हणजे आपली 3 कलरची बिर्याणी होईल. तर अशा पद्धतीने मी कलर दिला, खायचा कलर आहे हा. आणि आता आपल्याला वरून थोडंसं नेहमीप्रमाणेच कांदा, कोथिंबीर आणि पुदिना घालायचा आहे. आणि इथे तुम्ही तुपाचा यूज करू शकता शेवटच्या थराला. तर अशा पद्धतीने मी बिर्याणी तयार केलेली आहे. आता एक 5 मिनिटं दम दिल्यानंतर आपला व्हेज बिर्याणी एकदम तयार आहे. कोणाकोणाला आवडते कमेंट करून नक्की सांगा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा नोटिफिकेशन येईल. अशा पद्धतीने माझे छोटे छोटेसे व्हिडिओ असतात. छान एक 5 मिनिटं झाल्यानंतर छान आपली बिर्याणी शिजलेली आहे, एकजीव झालेली आहे आणि मोकळी सुद्धा झालेली आहे. हे या सर्वजण बिर्याणी खायला. खरंच आता तुम्ही म्हणाल की शेवटी सांगितलीस या म्हणून, पहिलं सांगितली असते तर आले असतो, है ना.